आता मला सांगा, प्रत्येकाचा जन्म आई बाबाकडूनच झाला की नाही? प्रत्येकामध्ये हाड मांस रक्त सारखेच आहे. रक्तात फरक आहे का? पाच तत्वाचं तुम्ही म्हणला, पाच तत्वाचं मी म्हणले, पाच तत्वाचं हे म्हणलं, मग आपल्यामध्ये फरक काय आहे? फरक नाही. हे सुपोगरची बाई मास्तरी नाही, ते मास्तर होते. आणखी तुमच्यापैकी सर्व्हिसर आहे का कोणी? आहे का? आहे कोण आहे? हा, तुम्ही आहे सर्व्हिसर. तुम्ही आहे माझ्या सर्व्हिसर आहे का तुम्ही? कोणी शेती करणारे असेल, कोणी मजुरी करणारे असेल. आहे शेती करणारे, मजुरी करणारे. आता या दोनच बाया कोण नोकरीवर? मग तुम्ही म्हणाल आम्ही शिकले नाही. काही काही शिकलेल्या बाया घरी आहे की नाही? त्याही घरी आहे की नाही? मग त्यांना नोकरी नाही. आणि तुम्ही दोघीलेच काऊन आहे? बोला बोला, बोलल्याशिवाय मला कसं? तुम्ही नाही, दुसरे शिकलेले आहे, तुम्हालाच काऊन लागली? भाग्यात असेल म्हणून. भाग्यात असेल. जबाब काय? भाग्यात असेल. भाग्य म्हणजे कर्मानं भाग्य बनते. म्हणजेच कर्माचा सिद्धांत हा खरा आहे. आपले चांगले कर्म असेल तर आपल्याला सुख मिळते, आपले कर्म वाईट असेल तर आपल्याला दुःख. आणि हे मागच्या जन्माचे कर्म आहे. हे कोणत्या जन्माचे कर्म आहे? कारण या जन्मात तुम्ही काही केलं नाही, तसं मागचा तुमचा जन्म तसा तुम्हाला प्रारब्ध मिळाला आणि आज तुम्ही सुखी आहे. आता याच्यानंतर तुम्हाला जन्म मिळणार आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? नाही, रामनाम तर शेवटचा उपाय. कर्म चांगलं करावं लागेल. कर्म चांगलं करावं लागेल. वा वा सुभाबाई, बहुत आनंद आहे मुली. कर्म चांगलं करा, नाही तर राम राम भजन करा. तेव्हा तुमचा पुढचा जन्म चांगला होईल. नाही तर त्याही जन्मात मजुरी करा. आताही त्रास, आताही गेले. कोणाचा मालक चांगला नाही, कोणाचे मुलं चांगले नाही, कोणाची सून चांगली नाही. सारा धिंगाणा आहे की नाही? कोणी समाधानी आहे का? आपले रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा हे तुझी शोधून पाय. शोधायला गेले तर एकही मिळणार नाही. पण तुम्ही जर जीवनामध्ये या रामनामाची साथ घेतली तर तुमच्या जीवनामध्ये हळूहळू हळूहळू सुखाचे एक एक दालन खुलतात. आणि हे गॅरंटी आहे. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला तंबाखू खाणं सोडावं लागेल. नस घेता का कोणी? नाही, चांगली गोष्ट. नस, तंबाखू आणि मांस त्याला सोडावं लागेल. या गोष्टी जर तुम्ही सोडल्या आणि काही दिवस सोडलं आणि मग बोलावलं तुम्हाला, मी रामराम कसं घ्यायचं हे सांगितलं. आणि रामनाम घेतल्यानंतर 6 महिन्यानं मला इथून जाऊच नाही द्यायचं. तुम्ही म्हटलं तसं काहीच नाही झालं. इथं बोलवायचं सुखोबाई कोण? तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्ही सारं सोडलं आणि भजन करत आहोत आणि आमच्या जीवनामध्ये सुखच नाही आला, तर मला इथून जाऊ नाही द्यायचं, कोंडून टाकायचं. हाय मंजूर? हा हा, वा वा, बात तगडी आहे. तर विषय आहे की प्रत्येक मनुष्य हाड मांसाचा, 5 तत्वाचा बनलेला असून प्रत्येकामध्ये एकच आत्मा, सारखी आत्मा असून कोणी दुःखात आहे, कोणी सुखात आहे, कोणी स्वरूपवान आहे, कोणी कुरूप आहे, कोणी ठेंगणा आहे, कोणी उंच आहे, कोणाचे डोळे नाही, कोणाला ऐकायला येत नाही, कोणी मुका आहे, कोणी बहिरा आहे की नाही? हे आहे कर्मामुळं. पिछले जन्म में जैसा हमने कर्म किया वैसा हमको ये शरीर में हम वैसे बने.
अगर इसके बारे में आज नहीं सोचते हो तो अगला जन्म भी आपका ऐसा ही होगा, वो भी 84 लाख योनि बीतने के बाद। अगले जन्म को सुधारना है, इस जन्म में आनंद लेना है तो भक्ति करनी पड़ेगी। हम तुम्हारे जीवन में आनंद देने के लिए कह रहे हैं, हम तो बहुत मजे में, हमको कोई आवश्यकता नहीं है, मगर जब देखते हैं हम हमारे अपने भाई, हमारे अपनी बेटी बेटियां जब दुख में है तो बताए बिना नहीं रह सकते, बताना पड़ेगा। मानो मत मानो ये तुम्हारी मर्जी। तो कर्म ये मूल है, कर्म के कारण आज हम सुख दुख भुगत रहे हैं, और ये कर्म हमारा मृत्यु के बाद भी पीछा नहीं छोड़ेगा। मृत्यु के बाद भी ये आत्मा जाएगी यमराज के पास, वहां भी उसका कर्म देखा जाएगा, इसने क्या क्या किया। एक सेठ जी थे, धनवान, बहुत पैसा कमाया लोगों को ब्याज देके, और कई लोगों के घर उसके बर्बाद हो गए क्योंकि ब्याज का पैसा पूरता नहीं है। फिर शेठ जी ने एक दिन देखा धन तो काफी कमा लिया, चलो थोड़ा पुण्य का काम करते हैं। अब उसने कुएं खुदवाए, पानपोई लगाई, दवाखाना ये खुलवाया, और गोल गरीब भी मदद करने लगा। ऐसे करते करते सेठ जी मर गया। अब मर गया तो वहां जब आत्मा गई तो सीधा सेठ जी आने लगा स्वर्ग में। वहां देखा लिखा था स्वर्ग, वो स्वर्ग के द्वारपाल ने कहा है सेठ जी रुको 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 रुको, यहाँ कहाँ घुसे चले आ रहे हो, क्या तुमको मालूम नहीं? सेठ जी ने कहा मैं अमुक अमुक सेठ जी, इतने इतने अच्छे काम किए, ये किया वो किया वो किया, तो मैं कहाँ जाऊंगा, मैं तो स्वर्ग में जाऊंगा। द्वारपाल ने कहा नहीं, वहां तुम्हारा खाता चेक करो, अगर लिखा है तो तुमको स्वर्ग में भेजेंगे। अब चित्रगुप्त ने देखा, कहा इसके खाते में तो कोई भी अच्छे काम नहीं है। तो सेठ जी ने कहा वो कहाँ गए? मैंने कुएं खुदवाए, पानपोई लगवाई, दवाखाना लगवाया, गोल गरीब को भोजन खिलाया, वो कहाँ है? मैंने तो सब किया। तो चित्रगुप्त ने कहा तुमने पुण्य के लालच में किया। क्या किया? पुण्य मिलना चाहिए इस लालच में किया, वो यहाँ जीरो हो गया। अगर तुम सहज स्वभाव से करते रहते, गीतेमध्ये भगवान कृष्ण काय सांगतात की कर्म करा परंतु फळाची आशा नका ठेवू, निष्काम कर्म करा। या हाताने पुण्य केलं ते या हाताने पता नाही लागला पाहिजे। एक त्या शेठजीला मग तिथून अडवलं आणि टाकून दिलं नरकात नाही। असा दुसरा एक शेठजी होता, करोड़ों रुपए की प्रॉपर्टी, सेठ जी करोड़ों रुपए का धनवान था। अब एक दिन सेठ जी के मन में आया कि चलो हरिद्वार जाके हर की पौड़ी को वहां पे गरीब लोगों को भोजन करवाते हैं। अब अपने तिजोरी में से 1 लाख रुपए निकाल के ले गया। पैसे थे कई करोड़, कई करोड़ में 1 लाख रुपए क्या होता है? तो रोज का 7-8 10 हजार, 7-8 10 हजार का भोजन का खर्च होने लगा। भोजन शुरू हो गया, लोग आके खाने लगे। अब सेठ जी के स्वागत के लिए उनके पुण्य के प्रताप से जो बादल थे, वो बादल सेठ जी के आगे 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 जा रहे थे। सेठ जी ने किसी विचारवान को पूछा कि ये बादल क्यों मेरे आगे आगे जा रहे हैं? तो कहने लगे सेठ जी ये आप पर खुश है, राजी है,
आप बहुत बड़ा पुण्य का कार्य कर रहे हो, गरीबों को भोजन खिला रहे हो, तो आपके सम्मान के लिए, स्वागत के लिए बादल आगे आगे जा रहे हैं। 7-8 दिन तक बराबर चलता रहा, रोज बादल सेठ जी जहां जाते उसके आगे आगे जाने लगे। अब एक दिन सेठ जी को बादल दिखे ही नहीं। अब उसने पूछा आज क्या हो गया, कहाँ गए बादल, क्या आज भोजन नहीं खिलाया? भोजन तो हो गया, फिर बादल कहाँ गए? तो वो बादल गए एक नाई के आगे। नाई अजब, अब वो लोगों के बाल काटते काटते नाई को विचार आया कि क्या मेरा भाग्य कि मेरे जीवन में ये लोगों की सेवा ही करना है। क्या इतना हम भगवान के दोषी हो गए? हमें भी कुछ पुण्य करने का अवसर मिलना चाहिए। ऐसा विचार आया। रात में उसे नींद नहीं आई। दूसरे दिन सुबह उठा और वो उस्तरा बेच दिया। वो एक ही उस्तरा था, उसके आए 25 पैसे, चारा नहीं। अब वो गया खाना बनाने वाले के पास, जो सेठ जी का रोज भोजन बनाता था। उसने कहा भैया मैं बहुत गरीब आदमी हूँ, मेरे पास केवल चारा में है, ये तुम कुछ भी लेके ये खाना में डाल देना, कुछ भी लो, मैं तुम्हें कुछ नहीं कहूंगा, ये लिया वो लिया। बावर्ची भी समझदार था, उसने उसका भाव पहचान लिया और चाराने की नमक की एक थैली लाई और वो सब्जी में दाल में डाल दिया। अब वो भोजन किया लोगों ने। अब ये नाई के आगे आगे वो बादल जाने लगे और उस दिन सेठ जी को भूल ही गए। सेठ जी ने पता किया ऐसा क्यों हुआ, तो लोगों ने कहा ये तो नाई के आगे जा रहे, नाई ने क्या किया? पता लगाया तो नाई ने चाराने का नमक डाला था। चाराने का नमक और मेरा 10,000 रुपए का भोजन, इनकी बराबरी कैसे होती है? तो एक समझदार व्यक्ति ने कहा, जो जानता था इसके बारे में, बात पैसे की नहीं है, बात भाव की है। तुम 10,000 नहीं 10 लाख का भी भोजन देते तो भी ये चाराने तुमसे ज्यादा कीमती है। तुम्हारे पास कई करोड़ की प्रॉपर्टी है, उसमें से तुम कुछ हजार खर्चा कर रहे हो, बाकी तो तुम्हारे पास जो कि त्यों है। मगर नाई ने अपनी पूरी स्टेट बेच दी। नाई की स्टेट तो थी, वो पूरी की पूरी स्टेट उसने लगा दी भोजन में। तुम्हारा पुण्य ज्यादा कि उसका पुण्य ज्यादा, अब तुम विचार करो। कहने का मतलब है भाव महत्व है। तुम कितना देते हो ये महत्वपूर्ण नहीं है, किस भाव से देते हो ये महत्वपूर्ण है। तो कर्म के कारण हम सुखी है, कर्म के कारण हम दुखी है। तो अब कर्म अच्छे करोगे तो आगे सुख मिलेगा। पिछले जन्म में कर्म अच्छे किया, इसका लाभ तुम्हें अब मिल रहा है। अब समय देखो कितनी देर करना है, 10 बज गए। बंद कर दे, बंद करू का? आवडून राहिलं का? नाही सांगा. काही प्रश्न आहे का तुमचे? बसायचं आहे हा? सांगा, बसायचं आहे का? बैठने का है सब? हाँ 10-15 मिनट बैठने का है. 10-15 मिनिट बैठणे का? ठीक आहे, काय करू मी, तुमची तयारी असेल. आता असं करा, तुमचे काही प्रश्न असेल तर सांगा. जसं त्यांचा प्रश्न मला कळलं की काही केलं तरी हातात काही शिल्लक राहत. की आता तुम्हाला प्रश्न भूल गए, ध्यान द्या. काही तुम्हाला विचारत आहे का? विचारा. काही अडचण आहे का तुम्हाला? काय प्रॉब्लेम हा? आहे का तुम्हाला? म्हणजे प्रश्न काय बी प्रश्न, काही शंका आहे का? जीवनातले विचारा, घरगुती विचारा, ते सांगतो. हा
कोणाच्या काही अडचणी असेल त्या सांगा. तुमच्या काही कोणाच्या काही अडचणी नाही, संकोच करू नका. अशी वेळ येत नाही. तुमची शेकता तो गो या किंवा ते या प्रश्न गलान झालेली खूप मेहनत घेते बी काळजी ना पुरत. ठीक आहे, मग रामराम घेता. आता तुम्हाला सहज रामराम करायला लावतो. ते भेदावाला रामराम देत नाही, कारण मला माहित नाही तुम्ही कोण तंबाखू खाता, कोण अंडे खाता, कोण मासोळी खाता, मला माहित नाही. पण रामराम घ्यायला काही हरकत किंवा बरोबर आहे ऐसा. तर रामराम मी सांगतो तसं घ्या. 10 मिनिटं 11 मिनिटं तेव्हा डोळे बंद करा. दोन्ही श्वास वर खाली होत राहा आणि या नाकाच्या या शेंड्यावर पहा. करा, प्रत्येक करा रामराम. तुम्हाला खूप सुख आनंद होईल. तुम्ही काही कोणतीच भक्ती धारण केलेली नाही आहे. फक्त तुम्ही सहज आपण उठून रामराम करत नाही करता टाईपचं रामराम आहे. एक श्वास येते, एक श्वास जाते. दोन्ही श्वासाला बरोबर करा आणि त्यामध्ये रामराम घ्या. नाकाच्या अग्रभागावर लक्ष द्या. शरीराला हलू नका देऊ. डोळे मिटा. सिरियसली थोडं याला गमतीवर मुळीच नेऊ नका. मी आधीच तुम्हाला रामनामाचं महत्व सांगितलेलं आहे. हे किती पॉवरफुल आहे. जर कोणी व्यसनी असेल, मी त्यांना हात जोडतो, त्याने आजपासून दारू तंबाखू सोडून द्यावी. काही पडलं नाही पिण्यात, नाही घर बरबाद आहे. तर एक व्यसन तरी सोडा आज. म्हणजेच आमचं येण्याचं या ठिकाणी काही न काही लाभ होईल. हे एवढ्या दुरून आले, गुजरातून आले तुमच्यासाठी. जो कोई शराब पीता होगा, शराब उसने छोड़ देना. शराब अच्छी चीज नहीं है और तंबाकू नहीं खाना. तंबाकू से कैंसर होता है मुक्का, और शराब जिंदगी को खत्म करता है. पूरे परिवार पर उसका असर पड़ता है. शराब नहीं पीना, तंबाकू नहीं खाना, अपना स्वयं कमा के खाना, दूसरे के भरोसे पे आश्रित नहीं रहना, और किसी की निंदा नहीं करना, किसी को बुरा भला नहीं करना, काम से काम रखना और राम राम भजन करना. ये जो अभी कर रहे हो आप, ऐसा सुख के 4 सूत्र है. जो कोई इसे धारण करेगा उसके जीवन में शांति आएगी, सुख संतोष मिलेगा. मुलीचं लग्न जुळत नसेल, मुलाला मुलगी मिळत नसेल, तरी भगवंताची कृपा या रामनामानं होते. नोकरी मिळत नसेल, थोड्या थोड्यानं चालली असेल, तेही या रामनामानं तुमचं भाग्य जागते. आणि घरामध्ये शांती राहते, संतोष राहते, समाधान राहते. आवाज आला पाहिजे. बेटा डोळे मिट, डोळे मिटायचं, डोळे बंद करायचं. प्रत्येक श्वासामध्ये भगवंताचं नाव घ्या. श्वास श्वास हरि नाम ले, मुक्ता श्वास न जाय, और ना जाने इस श्वास का आवन होय न होय. मन
रे सिमर सिमर हल साई. स्पष्ट घ्या, तुमच्या कानानं तुम्हाला ऐकायला पाहिजे रामनाम. जिभेनं रटण करा, श्वास वरखाली होऊ द्या, नाकाच्या अग्रभागावर पहा. जे तुम्ही एवढं श्रम करून सुख मिळणार नाही तो नुसतं रामनामानं मिळेल. मन रे सिमर सिमर हल साई. राम भजन बिन सास्ता जावे. राम भजन बिन सास्ता जावे. से सबरे तमिलाई. मन रे सिमर सिमर हल साई. मन रे सिमर सिमर हल साई. सिमर सिमर हल साई. ज्या श्वासामध्ये राम भजन होत नाही त्या श्वासा बेकार गेल्या. जे दिन जाय भजन के लेके सो दिन आवे गिनती में. तुमचं परम भाग्य आहे आज तुम्हाला हा रामनाम भेटला. ते आमच्या सुखवाईमुळं. आवाज नाही येत, थोडा आवाज स्पष्ट पाहिजे. परीक्षित सिमरो 7 दिन खट दिले पे एक जाम. नामे तो भारी कर्यो हलको कह्यो सुराम. राजा परीक्षित 7 दिवस राम राम करून अगतीमध्ये न जाता त्याची गती झाली. राजा दिलीप होता. स्वर्गामध्ये देव दानवाचं युद्ध झालं. देवाच्या पक्षाकडून युद्ध करण्याकरता गेला. देवाला विजय मिळवून दिला. मग इंद्राने म्हटलं काय देऊ राजा तुला. तर राजा दिलीपनं म्हटलं तुम्ही मला काय देणार. माझ्या भरोश्यावर तुम्ही राक्षसाला हरवलं. तर भगवान इंद्राने म्हटलं असं नाही आहे. जरूर तुझ्या भरोश्यावर आम्ही युद्ध जिंकलं पण आम्ही देव आहोत. आम्हाला भूत भविष्य वर्तमान सर्व कळते. मग राजा दिलीपनं विचारलं की माझा सांगा भविष्य काय आहे. राजा इंद्राने राजा दिलीपचं भविष्य पाहायला सांगितलं की 3 घंट्यामध्ये तुझी मृत्यू आहे. मग ज्याला मृत्यूचा टाइम कळला तो बेचैन झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी लगेच हात जोडले. सांगितलं आता मला तुमच्या मदतीची गरज आहे. मला ताबडतोब मृत्यू लोकांमध्ये विमानानं पाठवा, त्याची व्यवस्था करा. राजा दिलीप ताबडतोब मृत्यू लोकांमध्ये आले. अयोध्यामध्ये वशिष्ठजी महाराजच्या पाया पडले. सांगितलं की महाराज या एका पहरामध्ये म्हणजे 3 तासामध्ये माझी मृत्यू आहे. आता तुम्ही काही करा आणि माझं पुढचं जो जीवाचं चांगलं झालं पाहिजे अशी काही व्यवस्था करा. वशिष्ठजी महाराजने म्हटलं काही चिंता करू नको, बस तुम्ही बसले तसे श्वासोश्वास मध्ये रामराम कर. आणि 3 तासामध्ये रामराम करून राजा दिलीपची गती झाली.
चांगली जागा त्याला भेटली आणि तेच रामराम तुम्हाला आम्हाला करायचं आहे. खूब खूब तुमचा धन्यवाद. और धन्यवाद हमारे सुपा भाई को, हमारी बेटी को, जिन्होंने बहुत भाव और प्रेम से यहाँ पे आप लोगों को बुलाया और मुझे सेवा करने का अवसर उन्होंने दिलाया. और आपका भी बहुत बहुत मैं हृदय से धन्यवाद देता हूँ कि आप लोग आपका कीमती समय निकाल के यहाँ पर आए और गुरु महाराज का ज्ञान सुना, भजन सुमिरन किया, अब भी कर रहे हो, तो ये बहुत अच्छी बात है. और दोबारा आने लायक काम आप लोगों ने कर दिया है. जब मैं वापस दोबारा गुजरात जाऊंगा तो यही आपके गांव में रुक के और उस दिन सत्संग रखेंगे. नहीं सुनो भाई? हाँ, चालते ना बेटा? हाँ, अच्छा अच्छा, वाह वाह. तर हात जोडून तुम्हाला नम्र विनंती, पुन्हा एकदा दारू पिऊ नका. इकडं या बापू लोकांना सांगतो, तुम्ही माझी माय भेटी तंबाखू खाऊ नका, हे हानिकारक आहे. नका करू तुम्ही राम राम, नाही काही करू नाही, नाही तुम्हाला पटलं नका करू, पण या दोन गोष्टी टाळा. स्वतःच्या पायावर उभे राहा, मुलीला शिकवा, कारण शिक्षणासारखं प्रभावी दुसरा कोणत्याही जगामध्ये टिकण्याचा मार्ग नाही. भविष्य काळामध्ये मुलीला अज्ञानी ठेवू नका, प्रत्येक मुलाला शिकवा, त्याच्या पायावर उभं राहू द्या. आणि जर तुम्हाला जीवनामध्ये खूप दुःख वाटत असेल तर रामराम भजन करा. ठीक आहे? सद्गुरु सुखराम जी